आणि यानंतर आपण गुढीपाडव्या निमित्तानं सर्व घडामोडी जाणून घेणार आहोत। राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। मराठी संस्कृतीची अस्मिता जपण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी तरुणाई आज शोभायात्रांमध्ये सहभागी झालेल्या आहेत। पारंपरिक वेशभूषा आणि ढोल पथकांचे सादरीकरण सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। आजच्या या शोभायात्रेतून पाहतोय की मराठी संस्कृतीची धुरा अगदी योग्य हातात आहे आणि तरुणाईच्या हातात आहे याची प्रचिती या शोभायात्रेतून येते। एक मराठी अस्मिता जागरूक आणि कायम तेवत ठेवण्यासाठी ही तरुणाई आज सज्ज झालेली आहे। आपण पाहतोय की या शोभायात्रांमधून तर आपण थेट गिरगावमध्ये जाऊयात। त्या ठिकाणी आमची प्रतिनिधी तेजल नागरे उपस्थित आहे। तेजल, आपण पाहतोय गिरगावच्या शोभायात्रेचा उत्साह अधिक गडद होताना पाहायला मिळतोय। तिकडे एकतरी अरुंद गल्ल्या आहेत, त्या अरुंद गल्ल्यांमध्ये देखील तो उत्साह कायम आहे। काय सांगाल, काय सध्या तिथे स्थिती आहे, काय उत्साह पाहायला मिळतोय? यामिनी, तू बघू शकतेस दिवसेंदिवस वर्षानुवर्ष गिरगावच्या या गल्ल्यांमधला उत्साह हा ओसंडून वाहतोय। माझ्या मागे मोठ्या प्रमाणात गर्दी तू पाहतेस। गिरगावच्या महाराजाची इथे रथयात्रा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं तरुणाईने, लहान मुलांनी, त्यासोबतच वृद्धांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। कारण की मराठी अस्मिता ही आपण पाहतोय की जपण्याचा पुरेपूर प्रयत्न मराठी तरुण सुद्धा करताना बघतायत। नाद घुमतोय, गुलाल उधळला जातोय आणि उत्साहाच्या या उधळणात गिरगावास नाव निघाल्याचं आपण पाहतोय। नववर्षाची ही सुरुवात आहे आणि सुरुवात प्रत्येकाला आयुष्यामध्ये नवी उमेद घेऊन जाईल, आपण हे नक्कीच बघतोय। माझ्या मागे आता काही वेळातच यामिनी चित्ररथ यायला सुरुवात होणार आहे। गिरगावच्या दिमागदार शोभायात्रेची झलक तुम्ही पाहताय। गुढीपाडव्याचा आनंद आणि संस्कृतीची ही गुढी अशीच उंच उंच जात राहण्यासाठी नेहमीच आपण पाहतोय की आटोकाट प्रयत्न आपल्याकडनं केले जातात आणि तरुण सुद्धा, ज्यांच्यावर नेहमी ब्लेम केलं जातं की नाही ते सहभागी नाही होत, पण या गिरगावच्या शोभायात्रेतून या तरुणाईचा सळसळचा उत्साह तुम्हाला बघायला मिळतोय। यामिनी, तर यंदाच्या चित्ररथाचा मुख्य विषय काय असणार आहे? कशा पद्धतीचे आपल्याला चित्ररथ यंदाच्या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळणार आहेत? गिरगावच्या शोभायात्रेमध्ये बऱ्याच प्रकारचे चित्ररथ असतात। यंदाचं सर्वात प्रामुख्य आपण पाहिलं स्वामी समर्थांचं। स्वामी समर्थाच्या चित्ररथापासून आपण सुरुवात केलेली होती आणि स्वामी समर्थांच्या चित्ररथापासून आपण आता वेगवेगळ्या पद्धतीचे चित्ररथ बघणार आहोत। कर्तव्य पथ सुद्धा यावेळेस साकारला जाणार आहे। यासह आपल्याला भक्ती आणि शक्ती अशी थीम असलेला एक चित्ररथ बघायला मिळणार आहे। आपण ज्या ठिकाणी सध्या उभे आहोत त्या ठिकाणी चित्ररथ यायला थोडासा वेळ आहे, त्यामुळे आपण प्रेक्षकांना नक्कीच सांगूया की अगदी काही वेळातच तुम्हाला चित्ररथ बघायला मिळतील। माझ्या समोर सध्या एक बघू शकते सुंदर असं चित्ररथ आहे। यावेळेस तुकोबा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभे आहेत आणि सुंदर असं विलोभनीय दृश्य यावेळेस त्यांनी साकारलेलं या चित्ररथामध्ये तुम्ही बघताय। यासोबतच आपण पाहतोय संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवरायांचं हे मनमोहक पुतळा आपल्याला बघायला मिळतोय। पुढे जर आपण गेलो तर आपल्याला बघायला मिळू शकतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य असा पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने हे पुतळा साकारण्यात आलेला आहे। दुसरा चित्ररथ आहे, आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्यांचे राजे होते। दर्या ज्याचं वैभव आहे, ज्याचा आरमार आहे त्याचा समुद्र छत्रपती शिवाजी महाराज असं तिकडे स्लोगन लिहिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या बाजूला त्यांचा एक मावळा आणि बाजूला आहे एक कोळी बांधव आणि कशा पद्धतीने आरमार त्यांनी उभारलं आणि आरमाराचे ते जनक आहेत हे या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं। दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो तुळजाभवानी, सुंदर अशी तुळजाभवानी इकडे साकारण्यात आलेली आहे। तुळजाभवानीची दृश्य, तुळजाभवानीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज। आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीने साक्षात तलवार दिलेली होती आणि त्याच गोष्टीला धरून हा चित्ररथ यावेळेस साकारण्यात आलेला आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता यावेळेस ध्वजपथक आहे, तिथे सुंदर सुंदर बायका इकडे नटलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हा एकूणच उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। यामिनी, एक उत्साह पाहायला मिळतोय। सगळेजण पारंपरिक वेशभूषेमध्ये या शोभायात्रेची शोभा वाढवण्यासाठी तिथे आलेले आहेत। अगदी थोड्या वेळातच या संपूर्ण शोभायात्रेमध्ये रथांचं सादरीकरण होणार आहे। आपण पाहतोय चित्ररथ तिथे दाखल झालेले आहेत।